आरोप केले, पण तुमच्याकडे काय दिलं का त्यांनी? अजून तरी दिलं नाही, पण देतो म्हणाले. मग ते दिल्यावर आपण बोलू काय ते. मग मी पण त्यांना त्याच्या संदर्भातली माझी हे देईल त्यांना. पण त्यांची जी काय आरोप करण्याची आत्ताची जी आहे ना पद्धत, सवय ती आत्ताची नाही आहे. 2000 जसं मी राजकारणात आलं तसं पाहते, निवडणूक आले की आरोपावर भाषणं करायची, याच्याशिवाय त्यांना काय जमलं नाही आयुष्यभर, कधीच नाही जमलं. विकासावर बोला ना. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुज्ञ नागरिक आहात, पुणे जिल्ह्यात सुज्ञ नागरिक आहात, एवढे दिवस पालकमंत्री म्हणून काम केलं, अजून पण आरोपावरच बोलणार का काय तुम्ही? ते पण खोटे आरोप, खोटे आरोप. अहो आपल्या लेखाचं बघा काय झालं. भारतीय जनता पार्टीमुळं आल्यामुळं तुम्हाला काय तुमचे गुन्हे लपवता येणार नाही. तुमचं स्वतःचं चालू आहे ते पहा, पाटबंधारे सगळे तुम्ही ते पहा ना. त्याच्यावर त्याचा विचार करा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. विनाकारण कुणाचं ऐकून असे घिसेपिटे आरोप करू नका. काय तुमच्या उंचीला ते शोभत नाही असं मला वाटतं.